भिवंडी में अतिक्रमण पर चला मनपा का बुलडोजर। भिवंडी शहर में लगातार बढ़ते अतिक्रमण को देखते हुए महानगर पालिका प्रशासन ने अब सख्त रुख अपना लिया है। मनपा आयुक्त अनमोल सागर और महापौर नारायण चौधरी के आदेशानुसार प्रभाग क्रमांक 2 के सहायक आयुक्त विनोद मनोरे, वीट निरीक्षक छोटू पाटिल और अतिक्रमण विभाग की टीम ने कल्याण नाका से अरिहंत सिटी तक सड़क किनारे किए गए अतिक्रमण के खिलाफ जोरदार कार्रवाई की। कार्रवाई के दौरान सड़क और फुटपाथ पर लगाए गए अतिक्रमण को बुलडोजर की मदद से हटाया गया, जिससे रास्ते को अतिक्रमण मुक्त करने की कवायद तेज हुई। इस कार्रवाई के बाद सहायक आयुक्त विनोद मनोरे ने दुकानदारों, ठेला गाड़ी चालकों और अन्य व्यापारियों से साफ शब्दों में अपील की कि सड़क और सार्वजनिक जगहों पर दोबारा अतिक्रमण न करें। उन्होंने कहा कि शहर को स्वच्छ, सुरक्षित और व्यवस्थित रखना प्रशासन के साथ साथ हर नागरिक की जिम्मेदारी है। अब सवाल यह है कि क्या इस कार्रवाई के बाद भिवंडी की सड़कों पर अतिक्रमण दोबारा दिखाई देगा या मनपा की ये सख्ती आगे भी लगातार जारी रहेगी। माननीय आयुक्त साहेब, महापौर साहेब माननीय यांनी आणि आपले एफडीएच्या संयुक्त कारवाई होती की त्यामध्ये जे रस्त्यावर विना परवानगीने फास्ट फूड विकत होते त्यांच्यावर एक तोडक कारवाई होते। त्यानंतर एक आपल्या प्रभाग समिती 2 अंतर्गत वेलकम हॉटेल म्हणून आहे त्यांच्यावर एक एफडीएने पाहणी केली। त्याच्यानुसार त्यांच्यावर बंदची कारवाई केलेली आहे। त्यांचं लायसन वगैरे रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे। या आपल्या कल्याण नाक्यापासून ते साईबाबा मंदिरापर्यंतची कारवाई होती। त्यामध्ये जे फास्ट फूड विकत होते रस्त्यावर अंगीकृतपणे कुठलीही काळजी न घेता त्यांच्यावर थोडं कारवाई करण्यात आलेली आहे। त्यातूनही वेळोवेळी आता सध्या एसआयचं पण काम सुरू आहे आणि सगळा स्टाफ त्याच्यात बिझी आहे। तर काही दिवसांमध्ये यांना पुन्हा सदरची कारवाई कंटिन्यू ठेवण्यात येणार आहे। जे रस्त्यावर फास्ट फूड विकणार आहेत आणि किंवा जे हॉटेलमध्ये घाण वगैरे आहे यांच्यावर दोन्ही मनपा आणि एफडीए यांच्यामार्फत संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे। उपायुक्त साहेब, शिवसागर साहेब, उपायुक्त गरडे साहेब यांचं मार्गदर्शन मिळालं होतं, त्याप्रमाणे कारवाई करण्यात आली। धोकादायक मध्ये आपल्या प्रभागामध्ये सध्या आपण मोठ्या प्रमाणात धोकादायक आहेत, तर त्याच्यावर आपण सध्या नळ कनेक्शन आणि विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे। आजही आपण सुप्रीम टॉवर याचा नळ खंडित केलेला आहे। शॉपिंग कंपाऊंड मध्ये 2 बिल्डिंग होत्या त्यांचे नळ कनेक्शन कट केलेले आहेत। मागच्या 2 दिवसापूर्वी आपण साईनगर मध्ये एक नळ कनेक्शन कट केले, धोकादायक दिसलेले आहे। तरी मी आवाहन करतो की ज्यांना स्ट्रक्चरल ऑडिट नोटीस प्राप्त झाले आहेत त्यांनी आपल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावं आणि लवकरात लवकर स्ट्रक्चरल ऑडिट सादर करून रिपेअर करून घ्यावेत। आणि रिपेअर करताना त्या इंजिनियर मनपा पॅनलवर इंजिनियर आहेत त्यांच्या मार्फतच त्यांच्या देखरेखीखाली आपण दुरुस्ती करावी ही विनंती करतो। अतिक्रमण रस्त्यावर करू नका, त्याच्यामुळे खूपच येणं-जाण्याला त्रास होत आहे आणि जसं शहर आमचं आहे आपलं पण आहे, स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायक राहावं हेच विनंती।